सर एक रॅपिड फायर राउंड, एक शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचंय. आयुर्वेदा सायन्स की बिलीफ? सायन्स. म्हणजे एक्झाम्पल द्याल का एक छोटस जे तुम्हाला? सायन्स म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं ना की आयुर्वेदाच्या व्याख्येतच आहे, आयुष वेद आयुर्वेद. वेद म्हणजे सायन्स आहे, हे त्याच्या नावातच वेद आलंय. त्याच्यात तुम्हाला तुमच्या जगण्याच्या, तुमच्या राहणीमानाच्या, तुमच्या खाण्यापिण्याच्या, तुमच्या आजार बऱ्या करण्याच्या सगळ्या सायंटिफिक टेक्निक्स ज्या शास्त्रात आल्या आहेत तेच मुळात आयुर्वेद आहे ना. आयुर्वेद आणि सायन्स हे वेगळं नाहीच आहे, नाही. फक्त ते तुम्हाला समजून घेतलं आलं पाहिजे. सेल्फ मेडिकेशन सेफ की रिस्की? 101% रिस्की. डिटॉक्स ट्रेंड की नेसेसरी? नेसेसिटी. मॉडर्न मेडिसिन कॉम्पिटिटर की पार्टनर? पार्टनर. आयुर्वेदा ट्रेडिशन की फ्युचर? फ्युचर. यंग जनरेशन अवेअर की केअरलेस असतात? केअरलेस असतात, पण त्यांना जर गायडन्स केला तर ते अवेअर होतात. सर आता जे बघतायत त्यांना तुम्हाला आयुर्वेदाबद्दल एक मेसेज द्यायचा ठरला तर तुम्ही तो कोणता? मी एकच सांगेल की यू शुड लुक आयुर्वेदा ॲज अ रे ऑफ होप. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आयुर्वेदाला प्राधान्य द्यायला सुरुवात करा. साधा सर्दी खोकला असेल, ताप आला असेल, मायग्रेन असेल, ॲलर्जी असेल, पोटदुखी असेल, जुलाब असेल, अशा किरकोळ आजारापासून तर अगदी मोठमोठ्या आजारापर्यंत यू शुड ऑलवेज टेक सेकंड ओपिनियन ऑफ आयुर्वेदा डॉक्टर. तुम्हाला प्रत्येकाला एक तुमचा फॅमिली फिजिशियन आयुर्वेदाचा असायला हवा. आणि ही गोष्ट एकदा इम्प्लिमेंट करा आणि मग अनुभवा, मग मला सांगा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेला जाणवतो की नाही. पहिले तर मला स्वतः इतक्या गोष्टी ज्या मला अनक्लिअर होत्यात किंवा आपण तसं सेम अफवा मानून किंवा हे, पण कुठेतरी आपण आयुर्वेदा लहानपासून फॉलो करतो. म्हणजे मी सांगते, आता मला 2 मुली आहेत, माझा एक अनुभव सांगते. माझ्या मुलींना जेव्हा त्या 6 महिन्यापर्यंत आपण पाणी देत नाही, आईचं दूध सोडून काही, आणि कधी माझ्या मुलींच्या पोटात दुखलं तर माझ्या आईचं असंच असायचं, हिंगाचं पाणी करायचं आणि पोटाला लावायचं. एक्झॅक्टली. म्हणजे तेव्हा आपण सायन्स बघतच नाही. म्हणजे किंवा आपण मॉडर्न मेडिसिन कडे जात नाही, किंवा ओवा तू शोपार्क देतो किंवा आपण, बरोबर. म्हणजे ऍक्च्युली आयुर्वेद आपण लहान बाळापासून आपल्या म्हणजे जे म्हणतो ना की आपण जसं प्रगती करत गेलो ना तशी आपली अधोगती पण झाली. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता तुम्ही या ऍड्स बघत असाल, आपण कोणाचं नाव नको घ्यायला, की त्याला पॅड्स जे असतात, सॅनिटरी पॅड्सच्या ज्या ऍड होतात त्याच्यामध्ये ते दाखवतात की मुलगी क्रिकेट खेळायला चालली आहे, गेम्स खेळायला चालली आहे, डान्स पार्टीमध्ये डान्स करते, म्हणजे कुठेच बंधन नाही. हा, हे असं होतं का हो आधी? अजून सुद्धा तुम्ही जर जुने लोक बघाल किंवा खेड्यापाडी जाल तर ते ज्या स्त्रीला पिरियड्स येतात तिला एका ठिकाणी बसून राहायला सांगतात, आयसोलेट करतात. याचा अर्थ आता आयसोलेशन आराम. एक लक्षात घ्या की मुळात हे सायंटिफिक आहे. ते जे म्हणतो ना आपण की ह्या जुन्या रूढी परंपरा आहेत, आता हे आयसोलेशन करायला नको, हा दुजा भाव आहे, अजिबात नाही. त्याच्या मागे शास्त्र आहे. ज्या वेळेला म्हणजे आयुर्वेदाला असं म्हटलंय की पिरियड्स येणं हे स्त्रीच्या शरीराला लाभलेलं एक वरदान आहे. त्या काळात शरीर नॅचरली शरीरातले सगळे टॉक्सिन्स, रक्तातली अशुद्धी बाहेर फेकत असतं, बाहेर टाकत असतं. अशा वेळेला स्त्रीचं शरीर हे नाजूक झालेलं असतं. आणि अशा काळात जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं किंवा वात प्रकोप म्हणतो आम्ही त्याला, एक्झर्शनल ऍक्टिव्हिटीज केल्या, तर तेच अशुद्ध रक्त पुन्हा रिअब्सॉर्ब व्हायला लागतं बॉडीमध्ये. आलं का लक्षात? अशा वेळेला तुम्ही आधी पीसीओडीचं नाव ऐकलं होतं का? म्हणजे पीसीओडी हे आता 10 पैकी 4 ते 5 मुलींना का व्हायला लागले? हेच अशा पद्धतीचं जे म्हणतो ना आपण, प्रगती झाली तशी अधोगती झाली. चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी समाजात पसरतायत. आणि ते आपण जसं सॅनिटरी पॅड जेव्हा काही इन्व्हेन्शन होतं ते त्याला प्रमोट करायला, एक लक्षात घ्या, सॅनिटरी पॅड हे वरदान आहे, कारण की त्याच्यामुळे हायजीन मेंटेन केली जाते. त्याच्यानंतर स्त्रीला जी काही खूप महत्वाची कामं आहेत ती करण्यासाठी ती बाहेरही पडू शकते. त्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही. पण त्या काळात व्यायाम करणं, खेळ खेळणं, ट्रॅव्हलिंग करणं, एक्झर्शनल कामं करणं म्हणजे ती तिच्या शरीरावर अत्याचार करते. अशा वेळेला आरामच झाला पाहिजे. आणि हे सायन्स आहे.
इट इज नॉट लाईक की आम्ही काहीतरी सोशल स्टिग्मा म्हणून सांगतोय ही गोष्ट. आपले पूर्वज ज्या परंपरा सांगायचे ना, त्या प्रत्येकामध्ये एक शास्त्र होतं. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला मी, कशी अधोगती होते आपली.